हॅलो, बेस कमी करा, बेस मॉनिटरला. 1 चेक, टेस्ट 1 चेक. हॅलो हॅलो, बेस कमी करा, बेस मॉनिटर. ओके ओके आहे, मस्त आहे. बाहेर आवाज येतो सगळ्यांना. हॅलो 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 हॅलो. वतीने माझ्या माय बापांना या छोट्याशा वंताचा
आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपला मित्रांना सर्वांना कल्पना आहे. अंबिकेश्वर प्रतिष्ठान मोजे सुनाकडून मंडळी फार मोठा गोंधळा आहे या मंडळाचा आम्ही आल्यापासून पाहतोय आणि निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम या मंडळाचे आभार. त्यांनी आम्हाला सेवे योग्य समजलं. या संधीचं सोनं करण्याचा मित्रांनो प्रयत्न असेल. फक्त तुमची साथ आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो बरीचशी मंडळी नामवंत मंडळी ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्यासारखे आजार कलावंताला आज मोठा प्रश्न आहे. म्हणजे फार माझी मोठी सातू परीक्षा आहे आज. एवढ्या ज्ञानी लोकांसमोर चांगल्या मोठ्या लोकांसमोर कार्यक्रम करायचा फार मोठी सातू परीक्षा आहे आणि निश्चितपणे माझ्या गणरायाला माझ्या रंगभूमीला विनंती करेन या भाऊसागरातून पार करण्याची ताकद तुम्हाला आज दे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो सन्मान्य आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेशदादा ऐनारकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी सुशांतदादा शिंदे आहेत, पोलाद प्रथम खास, सत्यवानदादा निकम, मनीषदादा निकम, दीपेशदादा निकम, पप्पूदादा गुहागरकर, दीपेश घोडे आपल्या उभयतांसह दोघं जण वहिनी सुद्धा आलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. बरीचशी मंडळी आहेत. या मंडळाचे सर्व शिलेदार वसंत दादा मटकर, उदयदादा सावंत, संजय मटकर, प्रेमानंद मटकर, प्रदीपदादा मांडवकर, संतोषदादा गुरव, बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत. सगळ्यांचंच योगदान आहे. प्रत्येक हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झिजलेल्या झटलेल्या प्रत्येक हाताला माझा शाहिरी मानाचा मुजरा. तुम्हाला सर्वांना साष्टांग दंडवत. शरद जाधव माजी सरपंच मोरगी कोल्हापूर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी बक्षीस सुद्धा खूप आहे. कसं कार्यक्रम पुढे जाईल तसं घेऊया, करूया सुरुवात करायची. फक्त विनंती एकदा शाहिरांना करतो. शाहीर लेखी विषय तुमचा घेऊन यायचा. ज्यावेळेस तुम्ही हा विषय दिलाय पहिल्यांदा तुम्ही विषय बंदच केला. आज तुमची गुरुवर्य सुद्धा आलेले आहेत सन्मान्य धनावडे दादा. मग धनावडे मानवी सुद्धा मानाचा मुजरा करतो. अक्षरांचा विषय तुम्ही ग्रंथांचं नाव देऊन बंद केला आणि हा विषय 2-3 वर्ष तुमचा आमच्याकडे आहे. जेव्हा पहिल्यांदा मला दिला त्या दिवशी प्रश्नपत्र मागितली होती आणि आज तुमच्याकडे प्रश्नपत्र मागतोय. माझी घेऊन जायची आणि तुमची देऊन जायचं. मला विनंती आहे कार्यक्रमाची सुरुवात करूया. अरे तुमचा याच्यात वेळ जातो सगळ्या म्हणून प्रत्येका संजयदा या गोष्टी आहेत. या तर पोरांचं पण असतं ना त्यांचे पण. आणि मी आवर्जून सांगतो सगळ्यांना व्हिडिओ शूटिंग करा. सगळ्यांना परमिशन आहे. टाकायची कोणीच नाही युट्यूबला. मंडळाची सुद्धा आवर्जून विनंती माझी दोघांची पण मी माझी पण. मंडळाने तसं निश्चितपणे सांगितलेलं आहे. तो तुम्हाला सांगतो. तुम्ही करा रेकॉर्डिंग आपल्या घरी ऐका. काही माझं म्हणणं नाही. या ठिकाणी शुभम पुन्हा मागच्या कार्यक्रमात सांगितलं होता वाढदिवस होता. शुभेच्छा दिल्या आणि आज आला ऐका ना. शुभम आणि अपूर ही जोडी रुपेश शेलार आहे अप्पर पॅडला, दोडो मोहिते, प्रणीत मोहिते बँजोला आहे आणि विशाल बंडकर आहे कीबोर्ड. या सर्वांच्या साथीने आणि फक्त झाजवाला बघायचा तुम्ही माझा झाजवाला हा बघायचा कसा आहे तो. ऐका कार्यक्रमाची सुरुवात करतो. सावधान राजेदा पड्या आपलंही या ठिकाणी खूप सुंदर साऊंड आला. अशीच माया असंच प्रेम तुमचं ठेवा एवढी विनंती. चला कार्यक्रमाची सुरुवात करूया. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनमध्याये सर्वविघ्नोपशान्तये
बंधन करू राधिकेच पाहिजे सर्वस्व तयाला राहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे दर्शन सद्गुरूला आधी केलेच पाहिजे ही जन्मभूमी माय माझी जन्मभूमी माय माझी नररत्नांची खाण आहे तिने भरभरून तिने वरदान आहे परशुरामाने पावन केले असे हे पवित्र स्थान आहे आणि या मातीत जन्म झालो याचाच मला सारखा अभिमान आहे मित्रांनो या कलाक्षेत्रातील एक असामान्य विभूती दत्ताभाऊंचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे हा राज ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या त्या दत्ताराम शाहीर दत्ताराम भाऊ आहे आणि त्यानंतर या शक्ती तुऱ्याला कलगी तुऱ्याला जाकडीला ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यावसायिक रूप दिलं मित्रांनो असा एक अवलिया शाहीर या ठिकाणी बसलेला आहे सन्माननीय विजयदादा कोहळेकर यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो म्हणायचा का विजयाला लक्ष असू म्हणायचा का पांडुरंगाची भक्ती किंवा भक्ती पांडुरंगाची अंतरंगी जळली आहे भक्ती पांडुरंगाची परवा आषाढी वारी थोड्या दिवसातच आहे निश्चितपणे पालखी सोहळा चालू आहे आणि म्हणून विषय लिहिला कसा पांडुरंगाची भक्ती या अंतरंगी जळली आहे पट्टी अंधश्रद्धेची या डोळ्यावरची उडली आहे माळ तुळशीची या गळ्यामध्ये जर पडली आहे ओ जन्मास येऊन पंढरीची वारी एकदा तरी घडली आहे आणि जे लोक आता गेले आषाढीचं सुरू होते पालखी सोहळ्यासाठी जे लोक दिवस रात्र कष्ट करतात मित्रांनो पावसातून चिखलातून त्यांनाही स्तवन अर्पण करतोय म्हणायचं काय आधी माया स्पष्ट करून कशी गाडी घ्या चालला द्यायचं चालू घेत ना बसा टाइम पास होतो शहरांनाही माझ्या मानाचा मजा मग आला काय का येऊन प्रश्न आला दिली वा बर तास आहे बघ कोटी कोटी वैष्णवांच्या कृपा या कोटी कोटी हॅलो हॅलो कोटी 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 भाकराच्या
सारे त्या चंद्रभागेरी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभागेरी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभागेरी आली आषाढीची वारी जाऊया तिच्या दारी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभागेरी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभागेरी हर्षाने नाव सारे त्या चंद्रभागेरी पंढरपुरी उभा विटेवरी हात ठेवूनी दोन्ही कटेवरी फुल लावू मस्तकी तयाच्या पाऊलीची फुल लावू मस्तकी तयाच्या पाऊलीची सया भेट घेऊया माऊलीची सया भेट घेऊया माऊलीची सया भेट घेऊया कोटी वैष्णवांच्या कृपा सावलीची कोटी वैष्णवांच्या कृपा सावलीची सया भेट घेऊया माऊलीची सया भेट घेऊया माऊलीची सया भेट घेऊया माऊलीची सया भेट घेऊया ही नंतरची सवय आहे. थिएटरला वेळ मिळत नाही. ऐका देतोय कसं भक्ती जयाची मोठी त्या पुंडलिकासाठी वैकुंठ सोडून आला हा जग जेठी जो भक्तीचा भुकेला उभा त्याच्या हाकेला फळा फुला मळ्यामध्ये भाजी लावलीची चला भेट घेऊ औद्या विठू माऊलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा विठलाई देवी नाच मंडळ मंदुळ झरेवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा चिराग प्रदीप पांडवकर यांचे चिरंजीव दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक त्या ठिकाणी मनीषदा निकम दादांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं भारदार पारितोषिक आणि दीपेशदा निकम दादांच्या माध्यमातून चल चल माधवा अरे चला केशवा यंदा जोश आहे शक्तिवाला असू द्या कुरेवाला असू द्या या गवळींचा जवळ पोहोचेल ना त्याचा सचिन बुवा सत्कार करणार हे लक्षात ठेवा. मी चॅलेंज आहे माझं हे जाऊ द्या पुढे या गवळींचा जो जवळ आहे याला जो कटिंग देईल मला शायरांनी द्यावी कोणीही द्यावी माझ्या शक्तिवाला जर याला तर मला अभिमानच आहे. तुरेवाला माझं विनंती आहे या गवळींच्या या चालीला माझ्या ही चाल कुठल्या पिक्चरची आहे हिंदी इंग्लिश
इंग्लिश कुठल्या पिक्चरची आहे ती शोधा आणि म्हणा मला माझ्या ह्या गौरीला भेट द्या. त्याने मला फरमाईश दिली 500 रुपयांची. दादा आपल्याला मानसमोर सध्या दादा निकम मनीषदा निकम दिव्यदा निकम 1,500 रुपयाला जवळजवळ. हा देतात गण ऐका नवीन आहे का काय म्हणायचं. नको असं मजला मुळीच त्या ठाणाची नको असं मजला मुळीच त्या ठाणाची कधी मूर्ती पाहिन मी माझ्या लाडक्या गानाची वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची आता ओढ आहे फक्त अरे तुझ्या आगमनाची. पुढे तिथे घेतो खाली वरती घ्यायला तुझ्या आगमनाची गणेशा परंतु तुझ्या आगमनाची गणेशा केली मी तयारी. आगमनाचेच गण देतो सप्टेंबरचे गण दाखवा. काल तर कहर केलाय कहर शायर आणि मी काय बारीला नव्हतो कहर केलाय. गणगण गणात बोते म्हणतात नरेंद्र महाराजांचं वाक्य आहे म्हणतात कहर आहे. आणि अंडभक्त म्हणतात काय बोन स्तवन गायली म्हणून यांना अंडभक्त म्हणतो. हा गणगण गणात बोते हे गजानन महाराजांचं वाक्य आहे. शेगावच्या आय थिंक बुलढाण्याचे समाधी आहे त्यांची गणगण गणात बोते. आणि नरेंद्र महाराजांचं वाक्य आहे तुम्ही जगाने दुसऱ्याला जगवा. काल स्तवन गायले नाही अंडभक्त म्हणतात काय बरं वा वा. हा म्हटलं ना उद्या बुवा शाही म्हटलं ना उद्या पश्चिमेला सूर्य होतो तर हे अंडभक्त म्हणतील वा बुवा म्हणते. अरे अखिलीचा काहीतरी मला तर नवीन काल साक्षात्कार झाला का अखिलीस्तवन. आणि मला त्या पाणीमध्ये माझं जे नाव घेतात की कालचा बुवा म्हणजे उद्याचा बुवा झोपणार नाही. झोप कशी उडवत होती बघा सचिन बुवा म्हणतात मला. झोपलो तर नाहीच 5 वाजेपर्यंत सांगतोय झोपलो नाहीच. काय करत होतो गवळ्यांच्या नंतर आहे का काय करत होतो ऐका गड. तुझ्या आगमनाची गणेशा आज केली मी तयारी परंतु तुझ्या आगमनाची गणेशा केली मी तयारी. ढोलताशा वाजवीत गेले बापाच्या आता डमरू आहे कोणाच्या गणपतीच्या. मग बापाचं खेळणं आता पोराला गाडी चालवून मागतो का नाही त्याचं भांडवल करतील नाही तर त्यासाठी आणखी वेगळा शब्द मी आणला प्रॉब्लेम बघा कसा आहे. तुझ्या आगमनाची गणेशा अरे केले मी तयारी तू ढोल ताशा वाजवीत गेले कमरू तुतारी ढोल ताशा वाजवीत गेले गडा आमच्या दारी.
पक्षी हर्षित होती, पक्षी हर्षित होती, कवी निघालून फेरी, पक्षी हर्षित होती, कवी निघालून फेरी, नाचू लागला बघला आमच्या दारी ताशा वाजवीत गेले बडा बडा डबरू तुला हॅलो हॅलो येत आवाज आता मजा आहे खरी मजा आता सुरू आहे ऐका शायराला ते म्हणतात की मी 5-5 गवळणी आणतो म्हणतात एका शायराला काय मोठे कवी म्हणजे सुगड बोंबील चिकन मटण सगळा घेऊन येतात आमच्याकडे तसा काय नसतो आमच्याकडे एक प्रेमाची आणि दुसरी नियमाची डिशकी ठॉक लगेच डुकर जागे वाढवा आमच्याकडे जास्त काही नसतं सुगड बोंबील आमच्याकडे खातो आम्ही वाराला नाही सर आज रविवारच पण मी 5-5, 6-6 गवळणी नाही येणार एक प्रेमाची आणि दुसरी नियम धरून नियमाची अगदी जिवारी लागला पाहिजे दोनच असतात माझ्याकडे त्यातली एक तुम्हाला ऐकवतो तुमच्यासाठी आणली होती या लोकांसाठी माझ्या पण तुम्ही त्या विषयाची जोपर्यंत सांगितलंय अजून तुम्ही मला चला हा परत तोच बोलतोय जोपर्यंत तुम्ही तो विषय बोलणार राष्ट्रीय तुम्हाला उत्तर मी दिलंय खाट्यावरली वाट्यावर मी कशी आणली ती मला उत्तर जागेत दिलेलं आहे तुम्हाला त्या विषयाची दिलगिरी नाही व्यक्त करत तोपर्यंत तुम्हाला घ्याच कळून आज तुमच्या सांगला तुला ऐका चल मला घ्या बा आणि 4 लावत होतो आणि 4 माझ्या घनश्यामाला रेकॉर्ड करून घ्या टाकायची ना प्रिया माझ्या घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला शब्द आहे शब्द मला आणेल मी गवळणी निश्चितपणे पण तुम्ही ते बोलाल तेव्हा मला ते पाहिजेच तुमच्याकडून माझ्या घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला
वळण वेगळी आहे. ते बघायचं शिवराम सोयने सुतारवाडी घराच्या माध्यमातून गावाचं नाव लिहिलं असतं तर शिवराम दादा हे ऐका शिवराम दादा गावाचं नाव लिहायचा. गाव आहे तर आपण आहे ना, गावाशिवाय शेवट नाही. शिवराम सोयने सुतारवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि बॉम्ब पार्टी चिचोक आहे ना, हे चिचोक वाना पैसे येतात आम्हाला चिचोक येतात. अर्जुन मुद्दा वाडा चिरेबंदी नाटकाचे डायरेक्टर आहेत. वा वा अरे वा. डायरेक्टरांच्या माध्यमातून शेख शिवराज हे प्रोड्युसर यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. 2100 रुपये. ऐका गवळण माझ्या मायमावळ्यांच्या मंडळानं सांगितलंय मला बरीच लोक आले होते भेटायला. आम्हाला लोकांना घेतो तो प्रसंग. माझ्या मायमावल्या आहेत. माझ्या हिंदू देवी देवतांची विटंबना करणार नाही. पण विषय कसा देतो तुम्हाला, मराठी भाषा आहे माझी. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके आणि अमृतांत ही पैसा जिंके. ज्ञानेश्वरांची ओळी आहे. शब्दांचा खेळ करणार छळ करत नाही जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही. काय म्हणताय लाव खाली 5 वरती कालीवरला लाव. रिक्षात बसले टॅक्सीत बसले सगळ्यांना चाल ही माहिती कशाला याचा घालवायचा बोलायचा बोला ना या लवकर. दीपक जाऊन चिपक ऐका अरे धरू नको पाठ आणि सोड माझी वाट. कडे धरू नको पाठ आणि सोड माझी वाट. लांब हो रे जरा लांब हो रे येऊ नको मागाना. विषयाला विषय दिले आणि फक्त म्हणायचं भागाला भाग देताना फाटलेले आहेत 3 हात. काही ते आपली विचारत आलं माझी मी यांच्याकडे शबरी गायले. शबरी लांबोरे खाते उष्टी लांब हो रे लांब हो रे लांब हो रे रांबोरे खाते उष्टी माझी हा रांबोरे. भाग नाही दिली. 2 वेऱ्यांची झाली झोपी बघून चांगली टेपी नाही भाग दिली. काल त्याला रणकीच्या महाभारतातला गायला. मेनकेला रणकी म्हणतात. भाग आहे तो तुम्हाला भागाला भाग कशी तुमची भागंभाग करी. सचिन बुवा म्हणतात मला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या शक्तीचा झेंडा पडून देणार नाही. असे किती लागू येतील किती सांगतो ऐका. धर्म कोपाट आणि सोड माझी वाट. दाबवर येऊ नको मागाना. अशी जाईन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईन रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईन रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं मी अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आईचं वळ जाईल रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं आईचं वळ जाईल रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं आईचं वळ जाईल रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं आईचं वळ जाईल रागानं. शिवसेना शिवसेना मोडल हसवळ विभाग या ठिकाणी पालकांना सुद्धा दुबईत आले हा कार्यक्रम पाहण्यासाठी. बरोबर जरा सांगितलं दुबईत आले. दुबईत कार्यक्रम पाहण्यासाठी मानगावात
आणि कार्यक्रम सुरू देणार मला निश्चितपणे माहिती आहे गर्दीमध्ये उपस्थित असतील आणि शिवसेना शाखा घडत असो यांच्या माध्यमातून दादांची फरमाईश त्यांनी मला सांगितलेली आहे. काही जणांनी त्यांनी जर निश्चितपणे पोहोचवली गाण्याचा प्रयत्न करेन. विषय कसा म्हणतो तिच्या कानात घालीन सगळं तिच्या कानावर घालीन सगळं गाड्या वाटेल तुझ्या गाड्या वाटेल जीवारी लागलं लागलं जरी लागू दे जीवारी लागलं तरी सांगेन तिला मी मागलं सारं सांगेन तिला मी मागलं सारं सांगेन तिला मी मागलं तीन जोड्याने ओढीने जोड म्हणजे बैलगाड्यांची जोड नाही जोड आई देऊ शकते आई आहे म्हणून ज्याला आई नाही त्याला काय राज पालकर प्रज्वल वडेकर दादांच्या माध्यमातून बक्षीस झालंय. राधा म्हणते कृष्णाला विश्लेषण करून सांगतोय. राधा म्हणते कृष्णाला धरू नको पाय सोड आमची वर लांब हो रे आमच्या वाट्यात काही येऊ नको लांब हो रे त्यांना काय बोलत नाही येऊ नको आमच्या मागे आमच्या पाठीवर काय येऊ नको अशी निघेल अशीच जाईल जर आम्हाला छेडशी अशीच जाईल निघेन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईल हे सांगून रागानं काय विषय काय लागण्यासारखा विषय मराठी भाषा आहे माझी आणि मी काय वाईट काय बोललो नाही भावलं नाही काँग्रेसच्या खाली जर मी बोलत नाही तुम्हाला माहिती आमचे कार्यक्रम जाहिरांचं सुद्धा चालतात आणि एवढा शक्ती तुला व्हायला पाहिजे भांडणात मारामारा करायला लागतात लोक शक्ती तुला तेवढं नको व्हायला कशाला राग यायला पाहिजे आणि मग ते कुठेतरी मग हात सुटतोय कुठं बघायचं आणि मग कोणाच्या तरी खांद्या बंदूक ठेवायची की झाड म्हणा झोपणारा सचिन बुवा नाही माझ्या बापानं मला शिकवलं आग्र्यावरनं सुटका कशी करून घ्यायची शिवरायांचा भावळा आहे दोन पावलं मागे पण अशी झडप टाके दोन पावलं सगळं मागे पण अशी झडप टाके माझ्या आमच्या बापानं शिकून गेला शिवरायांचा भावळा आहे आग्र्यातून सुटका कशी करून घ्यायची हे मला माहिती आहे दादांच्या माध्यमातून सुशांत दादा 1000 आले आज सगळ्या मोठ्याच नोटा येतात बारीक नोट नाही बघा ये आली बघा मोठी साहेब सचिन बुवा कट्टर फॅन सायली सुजित घरशी लाभ भरायची बाटली नेली उत्तर नाही दी बक्षीस आले साईंच्या माध्यमातून सचिन बुवा फॅन सायली सुजित घरशी लाभ भरायची बाटली नेली 500 रुपये ऐका दादा मला वेळ द्या फक्त मला दुसरी बारी नाही करायला दिली तरी चालेल राज पालकर प्रज्वल वडेकर आर्यन बागवे मानगाव रायगड फरमाईश चल रे गोपाळा ऐका त्यात माहिती आहे ओझत्रा मोठीच नोट आहे ती पण 4-5 नोट आहे ऐका रवळनाथ रिमिक्स रमण मंडळ रत्नागिरी लय भारी गोवाच्या आपल्यासाठी निर्माता यांच्या माध्यमातून हे तुमच्या मायबापांचा प्रेम आहे माझ्या मित्रांनो 9 महिन्याची बायको प्रेग्नेंट आहे सुशांत दादांची पण सचिन बुवावर किती प्रेम आहे 9 महिन्याची हे कपडे आहेत ना कपडे 5 वर्ष दरवर्षी 2 ड्रेस येतात 2 ड्रेस दरवर्षी न चुकता शंतनू गवळी म्हणून बोलल्या गवळी समाजाचा दरवर्षी न चुकता जॅकेट सकट शिवून बापाचे दरवर्षी 5 वर्षात 1 रुपयाचा खर्च नाही केला या ड्रेससाठी या ठिकाणी पालघरला आले बुवा म्हणतात पोरांना काय परफ्यूम आणू बुवा
योगेश दादा कनावचे चेन्नईमधून परवा आले, सत्तेसाठी लाचार झाले. या गाण्यावर 5,500 रुपये उधळून गेला. 5,500 रुपये जाताना सांगून गेला, बुवा एक फॅमिलीला घेऊन या विमानाची तिकीट काढून देतो. हे प्रेम नाही तर काय लोकांचं, हे काय चला होते म्हणून वास्तव्य नाही हे हळद पटवून दिले. मुख्य विषय, मुख्य गाण्याकडे येऊया चला. ज्यासाठी रात्रभर जागलोय 5 वाजेपर्यंत, कोणाची जिरवायची किंवा त्यांनी हे केलंय म्हणून हे करायचं नाही. 2 वर्ष झगडतोय यासाठी, 2 वर्ष झगडतोय. ऐका, माझा लेखी विषय शायरांना मी दिलेला आहे, लेखी विषयात स्वरूपात आहे. मी बुवांना विचारलेला आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, त्याचं गाव काय. सन्माननीय घावडे मौली आलेले आहेत. त्यांनी मला भाग देण्याचा प्रयत्न केला. जरासंध, भगीरथ, गणपती आणि बरेचसे बलिराम वगैरे अशा काही गोष्टी मला त्यांनी दिली. मी जातीवंत शक्तीवाला आहे. आम्ही शक्तीवाल्यांचीच परंपरा आहे, ज्यांनी 5 वर्षांमध्ये काढून बघा, ज्यांनी प्रश्न मान्य केला. मी माझा मान्य केला. आज तुमची पाळी आहे, आज तुमची वारी आहे. ऐका कशी ती शाहिरीने मला प्रश्न विचारला. मी प्रश्नपद गाणार नाही, त्याचा वेळ 5-6 मिनिटं मला तुम्ही ह्या देवा. मी प्रश्नपद नाही गाणार, हो घेतो प्रश्नपद गाणार नाही. वाचा विषय आहे माझ्यावर. गेले अनेक वर्ष अनेक शायरांकडे विषय आहे. शेती करताना कमरेला आकडी मोठी बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. देव एक राजा आणि त्याचा परिवार, अशी पौराणिक स्वरूपातील कथा, वरदानाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. तसेच शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे सांगून असं त्यांचं म्हणणं. निश्चित ऐका मित्रांनो, बळीराजा थोडक्यात सांगतो, आता जास्त घेत नाही. उत्तर फार मोठं एका वाक्यात नाही देऊ शकत. वाक्यात एकच आहे उत्तर, पण त्याचं विश्लेषण आहे ना, ते कसं काढलंय ते तुम्हाला आवर्जून सांगतो. नांगरी बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, प्रल्हादाचा पुत्र, हिरण्यकशिपूच्या कुळातला, राक्षस कुळातला होता. फार ज्ञानी राजा होता, पण फार न्यायी राजा होता. पण निश्चितपणे त्याच्या कुळात कोणी, त्याच्या राज्यामध्ये कोणी दुःखी नव्हतं मित्रांनो, कोणीच दुःखी नव्हतं. पण त्याची एक महत्वाकांक्षा होती, जशी बुवांची आहे. जशी बुवांची महत्वाकांक्षा, तशी त्याची महत्वाकांक्षा काय होती की 3 लोकांवर मी राज्य करणार, 3 लोकांना मी माझ्या अधिपत्याखाली आणणार. आणि म्हणून त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राच्या सिंहासनावरून खाली कोसळवलं, खाली काढलं. इंद्र दरदर भटकतोय. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. विष्णुदेवाला विनंती करते, देवा म्हणे काय हे मातवलंय तुम्ही, काय हे वाजवलंय या बळीराजाने, काय मातवलंय हे, तर त्याचा तुम्ही बंदोबस्त करा. विष्णूने, नारायणाने त्या मातेला शब्द दिला की तुझ्या पोटी मी जन्म घेईन. आणि वामनरूपी तो अवतार झाला. त्या अवतारानं बळीराजाकडे तो गेला. त्याचे गुरु, बळीराजाचे गुरु शुक्राचार्य म्हणजे हा बाबा साधारण माणूस दिसत, म्हणतो हा साधारण दिसत, हा म्हणजे विष्णू आहे. पण बळीराजा काय नाही होता. तो त्याच्या दारात आलेला माणूस कधी विनमुख परत जाणार नाही, त्याची श्रद्धा होती, त्याचं व्रत होतं. हे म्हणतो चला असू द्या देवा, त्याच्या गुरुवार्यांना म्हणतो, शुक्राचार्यांना असू द्या. विष्णू आला म्हणून काय झालं, आणि जर आज देवांचा देव नारायण जर माझ्या दारात मागण्यासाठी भिक्षुकसाठी आलाय आणि मी देऊ नाही म्हणताय, मी देणार. आणि मग वामनाने 3 पावलं जमीन मागितली. 3 पावलं जमीन मागितली. पहिल्या पावलामध्ये जमीन व्यापली, सगळी पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग ब्रह्मांड व्यापलं. वामन म्हणतो आता तिसरं पाऊल ठेवून कुठे म्हणतो. बळीराजा शेवटीला नाही होता, निश्चय होता. म्हणतो ठेव माझ्या डोक्यावर, आता काय करू. आणि मग वामनाने 3रा पाय डोक्यावर ठेवला आणि मग त्या बळीला पाताळात मांडलं. इथपर्यंत कथा मला मिळाली मित्र. मी खरोखर धनावडे दादांना मी खरोखर सॅल्यूट हॅट्स ऑफ करेन. त्यांनी हा प्रश्न ज्या पद्धतीने विचारला ना मित्रांनो, त्यामुळे ह्या विषयाला 3 वर्ष लागली. 3 वर्ष लागली. बरं इथपर्यंत कथा सगळी मिळाली, चला. पण आकडी गोष्टीचा विषय मिळेना. मग परवा अंबिकेश्वर प्रतिष्ठानाची 5-6 लोक सगळे, आमचे संजय दादा मागाशी नाव घेतली, प्रदीप दादा असतील. आम्ही परवा बुवांना, म्हणजे आमची थोडीशी जुगलबंदी चालूच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी एकत्र केलं. आणि टी टॉपला, CSTला हॉटेल बघून आम्हाला लाज वाटायला लागली. 100 रुपये कॉफी असेल तिथे. पण तरी पण आम्ही गेलो बुवांना. बुवा जर त्या दिवशी बाहेर होते, बोलत होते. मी म्हटलं आपलं गप बस त्याची 12 तारखेला काही तर कार्यक्रम बरोबर ओढू आपण. बुवा बाहेर होतो, चला असू द्या. पण ते आपलं बोलत होते, म्हणजे त्यांचं त्या दिवशी मला एक विषय समजला. प्रदीप दादांच्या आणि संजय दादांच्या माध्यमातून धनावडे दादा PhD करतायत या विषयाची.
आणि तो PhD शब्द इथं बसला फक्त मित्रांनो, इथं असा बसला. मी कार्यक्रमाला गेलो त्यानंतर कार्यक्रम बघून आलो, झोपलो, झोपेतनं उठलो. दादा जर आज PhD करत असतील तर त्यांच्या आधी सुद्धा बऱ्याच लोकांनी या गोष्टीवर PhD केली असेल. मग त्या लोकांना शोधले मी आणि तेव्हा मला आकडी माहिती मिळाली. आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऐका, लांबरेवांचा प्रश्न शेतकरी किंवा बळीराजा यांच्या, आता तो ऐकत नाही, त्यांनी सांगितले. माझं उत्तर ऐका. जो दारणार आहे, जो मारणार आहे, मित्रांनो विषय तिथंच होता, पण मिळायला कसा तो बघा. विषय तिथंच होता. विशिष्ट लोक परंपरेनुसार किंवा प्रांतिक हरिवंश पुराण या कथांच्या वाचनात हा संदर्भ ज्याप्रमाणे येतो त्याचा मूळ गाभा खालीलप्रमाणे आहे. हा वर किंवा हा आशीर्वाद स्वतः भगवान विष्णू वामन अवताराने बळीराजाला दिला. एकदा मी त्यांना बाजू दिली होती, कृष्णाची बाजू दिली होती. तेव्हा बुवानी मला सांगितलं, बुवा इथून पुढं शोधा, इथून पुढं शोधा. आता विष्णूचा अवतार वामन आणि विष्णूचा अवतार कृष्णच आहे निश्चितपणे. आणि याची बाजू कशी घेतोय ते ऐका. फक्त 2 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स, 5 मिनिटं फक्त मला द्या, मी प्रश्नपद गाणार नाही. हे फक्त निवांत तुम्ही ऐकावं अशी माझी सगळ्यांची इच्छा आहे. ही परत मी आज मंडळाला, माझ्या मुंबई मंडळाला त्यांनी फक्त मान्य करावं. 99.99% विषय आहे आणि तो फक्त 1% तुम्ही मान्य करायचं, एवढी विनंती. नाही बुवा दुसऱ्या तोंडात नाही, मला दुसरी बारी नाही करून दिली तर चाललं. ह्या विषयात अजिबात नाही, मी प्रश्नपद राहत नाही, या विषयात होणार नाही. ऐका, हे पूर्ण तुम्हाला ऐकावं लागेल. ऐका, जेव्हा भगवान, ही कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे. मुख्य गाभा फक्त मी सांगतो तुम्हाला. धनगरी ओव्या, या धनगरी ओव्या जेव्हा मी बुवा त्याच्या ॲस्ट्रोलॉजी टाकायला याच्यावर ऐका, म्हणून ज्या मिळाल्या मला त्या सांगतोय. धनगरी ओव्या मला मिळाल्या लोकगीतातल्या नोंदी. महाराष्ट्रातील धनगरी ओव्या, विशेषतः विठ्ठल बिरुदेव बिरोबाच्या ओव्या या मला मिळाल्या. शेतकरी लोकगीताचं संकलन करणाऱ्या शोधनिबंधामध्ये बळीराजाचे उल्लेख खूप विस्ताराने येतात. अनिष्ट निवारणाचे रूप या ओव्यांमध्ये बळीराजाला जमिनीचं रक्षण मानले गेले. शोधनिबंधातील नोंदीनुसार ग्रामीण संस्कृती, ऐका एवढा फक्त विषय आहे, 2च मिनिटांचा. कमरेच्या आकडीने हातातील कोयती ही केवळ अवजार नसून हा अभेद्य कवच मानले गेले असे वर्णन मिळते. जोपर्यंत बळीराजा वंशाकडे, शेतकऱ्याकडे कष्टाची साध्य सुरक्षित आहे तोपर्यंत त्याच्या शेतावर आणि कुटुंबावर, निसर्गावर किंवा दुष्ट शक्तींचे अरिष्ट किंवा संकट येणार नाही. या कारणाने साधना विष्णूच्या सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा अंश आहे. म्हणजे आकडीचं जे म्हणतात ना, ते ज्याचा आकार वक्र असतो, आकडी कशी असते तुम्हाला माहिती आहे, थोडीशी वाकडी वक्र, त्याच्यामध्ये सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा, विष्णूच्या अंकुश शक्तीचा अंश आहे. ती संकटांना अरिष्टांना रोखून करते. कोयती किंवा विळा पण म्हणतात, काही ठिकाणी कोयती म्हणतात, कोयता पण सुद्धा म्हणतात, कोयाती पण म्हणतात. सुदर्शन चक्रामध्ये कापण्याचे कृषीरूप मानले गेलेले आहे. आणि ह्या ओव्या सापडल्या कुठे, त्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे. तो निश्चितपणे त्याची लेखक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात मित्रांनो, या धनगरी ओव्या तुम्हाला मिळतील. त्याचा उल्लेख मी निश्चितपणे ते जे लेखक आहेत त्यांचा उल्लेख करतो. तुम्ही पुण्यात जावा, तुम्ही नागपुरात जावा, नाशिकमध्ये जावा, तुम्हाला 1 ना 10 पुस्तकं देईल. त्या ओव्या कशा आहेत ते थोडंसं एकदा ऐकवतो. अनिष्ट निवारणाचा संबंध एक ओव्यांमधील शस्त्र आणि देवाचे नाते. ग्रामीण भागात गायला जाणाऱ्या ओव्यांमध्ये केवळ वरदानाचा उल्लेख नाही तर देवांच्या सुदर्शन चक्राचे आणि बळीराजाच्या कोयतीचे नाते जोडलेले आहे. धनगरी ढोल आणि कैताळाच्या म्हणजे झांज तालावर रात्रीच्या वेळी जेव्हा हे कथेचे ओवे गायले जातात तेव्हा त्यातील काही ओळी अशा येतात. विष्णूचं चक्र तेच बळीची कोयाती, भुईचा पाठीराखा झाला हरी, कमरेला खोचली हिची धार आणि संकट पळालं दूरच्या दूर. लोकसमजुतीनुसार आणि हरिवंश पुराणानुसार जेव्हा म्हणाले बळीराजाला सुतल लोकांचा राजा बनवला तेव्हाची ही कथा, आणि स्वतः द्वारपाल बनले नारायण, स्वतः द्वारपाल बनलेली ही कथा अनेक ग्रंथात तुम्हाला मिळेल. त्या धनगरी ओव्या आणखी तुम्हाला ऐकवतो. पयल नमन बळीराजाला ज्यानं भोईला हिरवीगार केली ग बाई, वामन धाडला पाताळी तरी भक्ती त्याची सुटली नाही. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये देवाची काठी पण आहे त्याच्यामध्ये, तुम्ही टाकली नाही त्याच्यात, आकडीने कोयतीच टाकले, काठी पण असते शेतकऱ्याच्या हातात, ती आली त्याच्यामध्ये. ऐका आवर्जून सांगतोय, दाना बसले म्हणून. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये काठी देवरायाची, दारी उभा नारायण गदा घेऊन राखण करतो माझ्या बळीराजाची. जोवर हाय ही कोयाती कमरेला तोवर अरिष्ट कशाचे गड्या, बळीचे राज्य हाय भुईवर, देव हाय आता पाठीशी खंबीर. ह्या ओव्या मला मिळाल्या आणि ह्याचं निश्चितपणे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये या सगळ्या ओव्या जशा तशा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितला प्रश्न आपला प्रशांत जाधव महाबळेश्वर सातारा याच करून
काळ्या काळ्या कलरची घोंगडी, या सगळ्या गातो. चल चल माधवा